आता खूप जोरजोरात आवाज यायला लागला. ओ बापरे, मग काय करायचं? शंकरप्पांनी परत आवाज दिला, कोण आहे कोण आहे? उत्तर दिलं नाही. आणि तेवढ्यात जोरात दरवाजा उघडण्याचा आवाज आला. अरे बापरे, कोण? यांनी घाबरून बघितलं, खरंच दरवाजा उघडून गेला होता. ओ बापरे, तिघं थरथर कापायला लागले. तिघांना एकदम डोळे स्फोरून बघतात. अंधारातून एक दिप्पाळ माणूस मध्ये आला, कडक भिन्न, लाल डोळे, त्याने दात विस्कटले. दात विस्कटताच लाल जीभ बाहेर आली, 2 सुळे. घाबरल्याने ते उठून पडावं असं त्यांना वाटलं, पण त्यांना एवढं जेवण केलं होतं त्यांना उठता येत नव्हतं. अण्णा एकदम ओरडलेच, अरे बापरे, भूत भूत. कारण घरामध्ये कांडी नव्हती, लाईटाची मंद उजेड होता. त्या मंद उजेडात ते अजून भेसूर वाटलं. एकदम आरोडे मारून तिघं गप्प बसले. ती व्यक्ती दारातच उभी होती. आजूबाजूला याने बघितलं, कुठून पडायची जागा नव्हतीच.